हाय फ्रेंड्स, तर मी आता घागऱ्यावरील फोरटक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे। तर मी अस्तरचं मेन कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे। अस्तरचं कापड आता मेन कापड कट करणार आहे। तर डिझाईन व्यवस्थित मी एकावर एक करून व्यवस्थित करून घेत आहे आणि आता मी पुढचा भाग टाकणार आहे तिकडे डिझाईनवर व्यवस्थित आणि त्याच्या गळ्यानुसार मी त्याला शेप देणार आहे। तर त्यांनी सांगितलेला गळा होता तो खूप डीप होता आणि हा कापड आहे मेन कापड त्याचा गळा खूप छोटा होता। तर आता मी पुढच्या गळ्याचा आकार देत आहे। तर पानगळाच आकार दिलेला आहे, जसा त्याच्यावर आहे तसाच मी आकार देणार आहे। पण त्यांनी खूप गळा डीप ब्रॉड सांगितलेला होता, पण मी त्यांना सांगितलेलं का बरं जास्त डीप नाही होऊ शकत, त्याच्यावर तर डिझाईन पूर्ण जाईल, तरी पण थोडीशी डिझाईन गेलीच। तर आता मी कट करून घेत आहे पटापट। तर पुढचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि आता मी बाही कटिंग करणार आहे स्लीव्ज। तर स्लीवचं अलग अलग आहे, बाहीचं म्हणजे डिझाईन इकडे आहे एक आणि डिझाईन तिकडे एक डिझाईन आहे, दोन्ही साईडला आहे। तर मी दोन्ही साईडच्या कट करून घेणार आहे स्लीव्ज। तर डिझाईन थोडी मागे पुढे येते तर ती मी ॲडजस्ट करून घेणार आहे आणि इकडे पण बघा कट होऊन गेलेले आहे पुढच्या भागामध्ये, ती पण ॲडजस्ट करून व्यवस्थित घेणार आहे। तर आता मी चला कट करून घेते। कट करून घेतलेले आहे। तर मी पाठीमागचा भाग जो आहे ना, बॅक हुक आहेत ना, तर ते पाठीमागच्या भागावर काही डिझाईन येत नाही आहे, म्हणून मी काय करणार आहे पाठीमागच्या भागावर ॲडजस्ट करून जसं ॲडजस्ट होईल तसं मी कापडाची घडी घातली। पण ते कट होऊन गेल्यामुळे ॲडजस्ट होत नव्हतं, तरी पण मी ट्राय केलं आणि ते डिझाईन पण आली असती मध्ये कुठेतरी, एवढी खास नसतं वाटलं, व्यवस्थित नसतं वाटलं, म्हणून ती डिझाईन नव्हती घ्यायची मला मध्ये। तर मी बघत होते, आता व्यवस्थित झालेलं आहे, मी खूप हे करून नंतर व्यवस्थित झालेलं आहे। आता मी कट करून घेते। तर ते डिझाईनचं कसं बोटनेक वगैरे असेल तर होते व्यवस्थित, पण ते सिंपल होतं, म्हणजे साधाच होतं, त्याच्यामध्ये प्रिन्स कट होता। तर बघा मी ते डिझाईन अलग म्हणजे कट करून साईडला काढली का तर डिझाईन ती बरोबरच नसती वाटली, कुठे कुठे आली असती तरी मागे पण नसती बरोबर वाटली, म्हणून तिला मी एक साईडला काढली मी। तर आता ते एक्स्ट्राचं कापड होतं ते सगळं मी कट करून घेते आता। तर स्टिच करायचं आहे ब्लाऊज, तर मी एका वेळी टाकून घेतलेलं आहे। तर आता मी स्टिच करणार आहे। तर इकडे मी धागा वगैरे भरून रेडी केलेला आहे। तर अस्तरवरती मी गळ्याचा आकार देऊन ठेवलेला आहे, तरी पण थोडासा डीप करणार आहे थोडासा, आणि ते कट करून घेणार आहे डिझाईनच्या अंदाजानुसार, म्हणजे त्यांना डीपच जरा पाहिजे होता गळा पुढचा। तर ते डीप करून घेणार आहे मी, व्यवस्थित कट करून घेणार आहे आणि ते डिझाईनवर ॲडजस्ट होते मी बघितलेलं, तरी पण थोडं कमी होतो, ॲडजस्ट कमी जास्त होतं। तर मी ते व्यवस्थित टाकून घेते। डीप गळा सांगितल्यामुळे त्यांनी तो एवढा खास नाही आला, म्हणजे थोडंसं गळ्याची डिझाईनमध्ये जाते ना, तर डिझाईन कशी एकसारखी आली तर खूप सुंदर झालं असतं, पण तसं त्यांनी कस्टमरचं तसं नव्हतं ना, त्यांचं वेगळंच होतं म्हणणं। तर मी त्यांना सांगितलं का तसं नाही होत, व्यवस्थित वाटणार नाही, तर त्या बोलल्या का हो चालेल आम्हाला, मला चालेल। तर असं कस्टमरून पुढून सांगितल्यानंतर आपण पण काही करू शकत नाही आहे। आता मी एकसारखी शिलाई मारून घेते गळ्याला आणि ते कमरेला पण एकसारखी शिलाई मारून घेणार आहे आणि पलटी करून घेणार आहे। तर झटपट होतो असा ब्लाऊज पलटी वगैरे केला तर, आणि हा काही जास्त यूज केला जात नाही आहे ब्लाऊज घागऱ्यावरचं वगैरे, त्याच्यामध्ये काही येत नाही आणि जाड कापड असतं त्याच्यामुळे काहीच इश्यू येत नाही आहे त्याला। तर आता मी कमरेला पण मस्त अशी शिलाई मारून घेते आणि त्याला डायमंड होते ते स्टोन, ते मी सुईमध्ये वगैरे आले ते सुई उडेल म्हणून मी काय केलं, त्याचे स्टोन होते ते काढून टाकले। तर ते स्टोन पटकन येतात मध्ये आणि आपल्याला काही समजत नाही, अस्तरवरती आहे, खाली कापड आहे त्याच्यामुळे। तर आता मी शिलाई झटपट मारून घेते।
एकसारखी शिलाई वगैरे मस्त झालेली आहे. आणि आता मी हे जर फोल्ड करून याचा मध्य बरोबर करून घेणार आहे. का तर बॅकहुक आहेत आणि पुढच्या साईडला आपल्याला जे टक्स आहेत 4 टक्सचं ते टक्सचे पॉईंट टाकायचे आहेत. तर मी आता वरून टक्स पॉईंट काढणार आहे. तर छातीचा टक्स पॉईंट किती आहे वरून आपल्या अंगावरून किंवा ब्लाऊजवरून असतो तो काढणार आहे टक्स पॉईंट. त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करणार आहे. आणि आता छातीचा 10वा भाग किती येतो तो 10वा भाग टाकणार आहे. तर छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच टाकणार आहे. तर मी बरोबर मध्यवर टक्स पॉईंट काढून घेतलेला आहे. आणि माझ्या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज तर बघा 1.25 इंच मी टक्स पॉईंटपासून 1.25 इंच ज्या साईडला आपली हुकलूक पट्ट्या असते त्या साईडला 1.25 इंच घेतलेलं आहे. नंतर खालच्या साईडला तिथून पण 1.25च घेतलेलं आहे. नंतर आपल्या साईडला फिटिंगच्या साईडला त्या साईडला पण मी 1.25 घेतलेला आहे. तिथे जरा क्रॉसमध्ये अर्धा इंच क्रॉसमध्ये शिलाई मारून घेतलेला आहे. तर मुंड्याच्या साईडला पण मी जिथून फिटिंगच्या साईडवरून मुंड्याच्या साईडपर्यंत जो टक्स येतो तिथून वरून मी 1.5 इंच वरती 2 इंच घेतलेलं आहे. तर त्या साईडला जे होतं डार्क करून घेतलं आणि ह्या साईडला बरोबर मध्यावर घडी मारून ते व्यवस्थित छापून घेतलं. आता मी त्याच्यावर डार्क करून घेणार आहे. आणि नंतर मी याच्यावर मशीनची शिलाई देऊन घेणार आहे. जशी आपण ते मार्किंग करून घेतलेले आहे त्याच पद्धतीने त्याच्यावरून जशी आहे तशीच परफेक्ट अर्धा इंच मार्जिंगवर मी शिलाई मारून घेणार आहे. फक्त मुंड्याची जिथे आहे तिथे थोडंसंच घेणार आहे. नॉर्मल किंचित कापड पकडून घेणार आहे. तर चला आपण व्यवस्थित टक्सची जी शिलाई आहे ते व्यवस्थित आपण टक्सच्या शिलाई देऊ. तर टक्स खूप सुंदर असे शिलाई बसलेले आहेत आणि त्याच्यावर डबल शिलाई पण मी करून घेतलेली आहे. आणि जो आपल्या हुकलूकच्या साईडला जो टक्स असतो ना तर ते जॉईंट असल्यामुळे व्यवस्थित येतच नाही पण व्यवस्थित छान आलेला आहे. आणि असं वाटतं का कप्सवालाच ब्लाऊज आहे. तर मस्त असं टक्स वगैरे आलेले आहेत. तर आपण आता पाठीमागचा भाग आपण जॉईंट करायला घेऊया. तर याला आपण साईडला ठेवूया. तर ठेवून घेऊयात. तर आता पाठीमागचा भाग आपण घेणार आहात. तर अस्तर एका एक व्यवस्थित टाकून घेणार आहे. आणि सरळ ते मेन कापड सरळ ठेवणार आहे. आणि त्याच्यावरती अस्तरचं कापड आहे ते मी ठेवून घेणार आहे. आणि नंतर दोन्ही साईडला व्यवस्थित अशा शिलाई मारून घेणार आहे. आणि नंतर ते पण जसं आपण पुढच्या भागाला जसं आपण उलटवून घेतलं तसंच याला पण आपण उलटवून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने झटपट ब्लाऊज होतो आणि सुंदर पण वाटतो. फिनिशिंग पण खूप छान येते. तर आकार पण खूप छान येतात. तर आमच्या इकडे ज्या परिसरानुसार जसं आहे तसंच शिवावं लागतं. कॅनव्हास वगैरे जे सांगतील तसंच आपल्याला शिवायला लागतं. कस्टमरची जशी ऑर्डर असेल तसेच आपण त्यांना सांगेल तर त्यांना आवडत नाही आहे. तर आता मी साईडचं एक्स्ट्राचं कट करून त्याला नॉच वगैरे व्यवस्थित देऊन मग मी ते उलटवून घेणार आहे व्यवस्थित. आणि वरून दाब शिलाई देणार आहे. तर दोन्हीचं पण मी तसंच व्यवस्थित करून घेते. शिलाई वगैरे मारून उलटवून घेते. तर चला.
पाठीमागचा जे भाग होतो दोन्ही पण ते मी व्यवस्थित असं अस्तर फिट करून व्यवस्थित घेतले आहेत. तर आता मी पाठीमागचे टक्स असतात ते टक्स देणार आहे. तर आणि नंतर मी हुक लूक पट्टी लावणार आहे. तर दोन्ही साईडचे हुक डबल शिलाई देऊन व्यवस्थित मी ते स्टिच करून घेणार आहे. आणि त्याचे जे डायमंड होते ना ते डायमंड पण थोडेसे काढले, म्हणजे जे आतल्या साईडला म्हणजे सुईच्या मध्ये यायला नको म्हणून. तर छान आकार, गळा पण खूप डीप आहे आणि त्यांनी लेस वगैरे त्यांना काहीच नाही सांगितले लावायला. तर आता मी हुक लूकसाठी कापड कट करून घेत आहे. चला तर आपण हुक लूकसाठी पट्ट्या पण कट करू आणि त्याला जॉईंट पण करून घेऊया. मी हुक लूकच्या पट्ट्या व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत. आता मी शोल्डर जॉईंट करणार आहे. तर दोन्ही शोल्डर अर्धा इंच मार्जिंगनी, जसं आपण सोलेलं असतं त्याच्यानुसार अर्धा इंच मार्जिंगनी मी व्यवस्थित शिलाई एकावर एक ठेवून डबल शिलाई मारून घेणार आहे. तर बघा कशी शिलाई मारते. आणि जे थोडंसं एक्स्ट्राचं कापड होतं, अस्तरपेक्षा जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. आणि आत्ता मी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित एकावर एक टाकून डिझाईनच्यानुसार मागे पुढे ॲडजस्ट करून व्यवस्थित मी शिलाई मारून ती त्याला फिट करून घेणार आहे मेन कपड्याला अस्तरचं कापड. तर बघा आपण चला शिलाई मारून व्यवस्थित घेऊया. स्लीव्ज व्यवस्थित मी जॉईंट करून एक्स्ट्राचं जे कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. आणि इकडे मी जॉईंट त्याला जो कमी होता जॉईंट कापड त्याला पण मी जॉईंट मारून घेतलेलं आहे. आणि नंतर त्याचं मध्य करून त्याला मी नॉच दिलेलं आहे. आणि बरोबर आपल्या जिथे आपण शोल्डर जोडतो तिथून ते नॉचवर बरोबर एकावर एक ठेवून शिलाई मारून घ्यायची अर्ध्या साईडला, नंतर अर्ध्या साईडला, असं करून दोन्ही साईडला मी जोडून घेणार आहे. आणि जोडून घेतल्यानंतर त्याला डबल शिलाई पण मारून घेणार आहे. तर बघा एकावर एक मी ह्या साईडला ठेवलं, एक साईडचं अर्ध्या साईडचं, आणि तिथून व्यवस्थित शिलाई मारून घेतली. नंतर उलटं केलं आणि त्या साईडला पण पुढच्या दुसऱ्या राहिलेल्या साईडला पण मी जॉईंट करून घेतलेला आहे. एक्स्ट्राच इकडे मी कट करून टाकणार आहे.
तर आता मी त्याच्यावरून डबल शिलाई पण देणार आहे. तर दुसऱ्या साईडला पण मी तसंच करणार आहे. नॉच दिली नव्हती, ती नॉच देणार आहे आणि नंतर मी त्याच्यावरती नॉच आणि ते आपला जो शोल्डर असतो, शोल्डर जॉईंट केलेला तो त्याचा भाग तो एकावर एक दोन्ही ठेवणार आहे. आणि नंतर मग ते एक साईड अर्ध्या साईडला शिलाई मारून घेणार आहे, अर्धी नंतर शिलाई मारून दुसऱ्या साईडला पलटून त्याचा जागा चेंज करून या साईडून त्या साईडला असं पलटी करून पुन्हा मी त्याच्यावरून डबल शिलाई मारून घेणार आहे. तर व्यवस्थित असं दोन्ही साईडला शिलाई मारून बाही जॉईन करून घेणार आहे. म्हणजे तसं जर करून घेतलं ना तर व्यवस्थित येते, म्हणजे मागे पुढे वगैरे होत नाही. बरोबर आपण जे घडीवर टाकलेलं असतो ना तो माप घडीवरचं, ते बरोबर आपल्या जॉईंटला शोल्डरच्या जॉईंटलाच आलं ना बरोबर येतं छान, म्हणजे ते एकदम परफेक्ट. थोडे मागे पुढे जरा पण नाही होत. का शोल्डरवरती ते नॉच असते ती ठेवायची बरोबर मध्य आणि शिलाई अर्ध्या साईडला मारून घ्यायची, राहिलेली अर्ध्या साईडला नंतर मारून घ्यायची. तर मी बघितलं दोन्ही साईडला सेम करून तर व्यवस्थित आलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, पाठीमागचा जो भाग आहे तर ते आपल्याला बॅक हुक असल्यामुळे तर पुढच्या साईडलाच मी काय करणार आहे, मध्य केलेला आहे आणि नंतर त्याला बरोबर मार्किंग करून घेणार आहे. आणि हुक लुकची पट्टी जशी आपण हुक व्यवस्थित लावल्यानंतर कसं एकावर एक बसवतं तसे बसवून घेणार आहे. आणि नंतर मी त्याला शिलाई मारून घेणार आहे. जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट होऊन जातो आणि बरोबर चारही सेम भाग होतात. तर मी दोन्ही साईडला बघा एकावर एक ठेवून मी बरोबर कट करून शिलाई मारून घेणार आहे. तर बघा ते एक्स्ट्राचं जे आहे कापड शिलाई मारून जे राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आहे शिल्लक, ते मी असं कापड कट करून व्यवस्थित घेणार आहे. दोन्ही साईडचं पण कट करून घेणार आहे. तर बघा या साईडला पण आहे ते पण मी कट करून घेणार आहे. आता ते काय करणार आहे मी ते उलट्या साईडला करून घेणार आहे आणि उलटवून दोन्ही साईडला पण मी उलटं करून घेतल्यानंतर दोन्ही साईडला मी एकसारखं कापड घेऊन, म्हणजे ते धागे वगैरे आत दिसू नये म्हणून आपण काय करणार बाहेरच्या साईडला असं आतल्या साईडला शिलाई मारून घेणार आहे एक एक आणि नंतर फिटिंगचे मापं टाकून फिट करणार आहे. आणि ब्लाऊज पण असं केलं ना खूप सुंदर, म्हणजे त्याची फिनिशिंग वगैरे खूप सुंदर येते. आता मी कमरेचं पूर्ण कमर किती आहे ते घेणार आहे आणि कमरेपासून जो आपला शिल्लक राहिलेला एक्स्ट्राचं मार्जिंग आहे त्याच्यानुसार मी काय करणार आहे, कापड त्याचे 4 फोल्ड करणार आहे. 4 फोल्ड करून नंतर 4 फोल्डवर जे येईल ते जे काय येईल ना ते आपण नंतर ना पूर्ण जिथून आपण आत्ता शिलाई मारून घेतली नाही एक एक कमरेच्या आतल्या साईडला एका साईडला, तर काय करणार आहे जे येईल ते तिथून मी त्याला मार्किंग करून घेणार आहे. तर बरोबर येतं तसं परफेक्ट येतो. नंतर मी छातीचा चौथा भाग आहे 9.25 तर 9.25 घेणार आहे आणि नंतर त्याला बरोबर मेन फिटिंगची शिलाई आहे ती देऊन घेणार आहे व्यवस्थित. नंतर दंडाचं पण फिटिंगचं माप टाकणार आहे. दंड 5.5चा आहे तर मी 5.5च्या दंडाला मार्किंग करून घेणार आहे आणि सरळ स्ट्रेट अशी शिलाई येते बघा व्यवस्थित. तर वाकडी तिकडी वगैरे मागे पुढे अशी अजिबात येत नाही, एकदम व्यवस्थित येते. तर आता मी ती मार्किंग करून शिलाई मारून घेणार आहे व्यवस्थित. तर या पण साईडला मी तसंच करणार आहे आणि मेन शिलाई दिल्यानंतर मी एक्स्ट्राच्या 2 मार्जिंग जिथे आहे तिथं 2-2 शिलाई मारून दोन्ही साईडला घेणार आहे. आणि म्हणजे समजा ती फिट वगैरे झालं तर आपण नंतर ना म्हणजे कालांतराने किंवा काय इश्यू असेल तर म्हणजे ते लूज वगैरे करू शकतात. तर दुसऱ्या साईडला पण कमरेचं जसं ह्या साईडला जेवढं घेतलेलं तेवढंच त्या पण साईडला घेतलं आणि छातीचा चौथा भाग जो आहे 9.25चा तो घेतलेला आहे, तिथे खून करून घेतलेला आहे मी. आणि नंतर दंडाचं माप पण टाकलेलं आहे, दंड घेर. आणि बघा ती इवन शिलाई एकदम मस्त आणि व्यवस्थित येते एकदम स्ट्रेटमध्ये. तर इथे पण मी एक्स्ट्राच्या 2 शिलाई मारून घेतल्या आणि नंतर बघा ब्लाऊज मस्त झालेला आहे. लेस वगैरे त्यांनी नव्हती सांगितली आणि दोरी वगैरे ते बोलल्या का रेडीमेड लटकनवाले असते ती मी लावेन. तर बघू शकता कसं व्यवस्थित आलेलं आहे ब्लाऊज. तर मी त्यांना बघा डिझाईन पण छान आलेलं आहे स्लीवची. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.